जेन्झींवर नको ती टिप्पणी कंगनाला का भोवली? सॉरी ऋतिक ट्रेंडची सोशल मीडियावर हवा का झाली? कंगना आणि ऋतिकचा जुना वाद पुन्हा का पेटला? ऋतिकची माफी मागा ट्रेंड का सुरू झाला? नीट पेपर फुटी प्रकरणात झालेल्या आंदोलनानंतर कंगना रनौतनं जेन्झींवर टीका केली आणि एका वादाला सुरुवात झाली. पण मग नंतर यात ऋतिक रोशनची चर्चा का सुरू झाली? कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दासनं ऋतिकचं नाव घेत कंगनाला का डिवचलं आणि यातून सॉरी ऋतिकचा ट्रेंड कसा सुरू झाला? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट पेपर फुटी विरोधात कारवाईसाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात जेन्झी तरुण तरुणी एकवटली. याच आंदोलकांना गटर जनरेशन म्हणत कंगना रनौतनं टीका केली. यावर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दासनं प्रत्युत्तर दिलं. सौरव दासनं कंगनाच्या टीकेचा निषेध केला आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया देताना ऋतिक रोशनचं नाव घेतलं आणि वादानं नवं वळण घेतलं. सौरव दासनं म्हटलं, माझे मित्र मला सांगतात की मी तरुणपणीच्या ऋतिक रोशन सारखा दिसतो, बहुतेक म्हणूनच कंगना माझ्यावर टीका करतीये, अशी मिश्किल टिप्पणी सौरव दासनं केली. त्यानंतर सोशल मीडियावर कंगना रनौत आणि ऋतिक रोशनचा जुना वाद पुन्हा चर्चेत आला आणि सॉरी ऋतिकचा ट्रेंड सुरू झाला. कंगना आणि ऋतिकचा जुना वाद काय होता ते पाहणार आहोत, पण आधी पाहूया सॉरी ऋतिक ट्रेंडवर ऋतिक रोशनची काय प्रतिक्रिया होती आणि त्यावर कंगनानं काय उत्तर दिलंय. जेन्झी मुलींवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे सोशल मीडियावर कंगनाच्या जुन्या क्लिप्स, मीम्सची चर्चा सुरू झाली. यातूनच सौरव दासचं ऋतिक सारखं दिसणं निमित्त ठरलं आणि ऋतिकचं नाव पुन्हा चर्चेत आलं. वी ओ ऋतिक रोशन अँड अपॉलॉजी या ट्रेंडनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. म्हणजे आम्ही ऋतिकची माफी मागायला हवी म्हणत नेटिझन्सनं कंगनावर टीका केली. या ट्रेंडवर इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डीनं एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर कंगना रनौत वादादरम्यान अचानक मिळालेल्या पाठिंब्यानं मी काही हुरळून गेलेलो नाही असं म्हणत ऋतिकनं प्रतिक्रिया दिली. त्यानं लिहिलं, मित्रा, फक्त आता तुम्हाला बी आवडत नाही म्हणून ए ची बाजू घेणं ही आपल्या समाजातील मोठ्या समस्येचा एक छोटासा भाग आहे. मी त्या दिवसाची वाट पाहीन जेव्हा योग्य संदर्भ आणि तथ्यांसह चर्चा होईल, तेच योग्य राहील. पण आता त्याची कुणाला पर्वा आहे, असं म्हणत ऋतिकनं या पोस्टवर कमेंट केली. ऋतिकच्या याच प्रतिक्रियेवर कंगना रनौतनं सोशल मीडियावरूनच पलटवार केला. कंगनानं इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, प्रिय ऋतिक, तुला तुझी योग्य जोडीदार मिळालीये याचा आनंद आहे. तू आणि सबा आझाद एकत्र खूप छान दिसता. तुम्ही एका कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहात. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची अशा प्रकारे खिल्ली उडवणं तुला शोभत नाही. त्याऐवजी तुझ्या नावाचा वापर करून मला ट्रोल आणि बुली करणाऱ्यांचा निषेध करायला हवा. आगीत तेल ओतणं थांबव आणि तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असं वागू नको. तुला योग्य गोष्ट समजेल आणि विनाकारण बोलणं थांबवशील अशी आशा आहे, असं म्हणत कंगना रनौतनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच तिनं ऋतिकनं सॉरी ऋतिक ट्रेंडवर प्रतिक्रिया दिल्याबाबतचा एका वृत्ताचा स्क्रीनशॉटही शेअर केलाय. अशा प्रकारे अभिनेता ऋतिक रोशन यानंही या वादात उडी घेतली आणि कंगना नेहमीप्रमाणे त्यावर व्यक्त झाली. पण सोशल मीडियावर सॉरी ऋतिक ट्रेंड सुरू होण्यामागं कोणतं जुनं प्रकरण कारणीभूत आहे तेही पाहूया. कंगना आणि ऋतिक यांनी एकत्र एका चित्रपटात काम केलं होतं, पण त्यानंतर 2016 मध्ये कंगना रनौतनं ऋतिक रोशनवर तिचा पाठलाग केल्याचा आणि तिला त्रास दिल्याचा आरोप केला. तसंच त्याच्या विरोधात मानहानीचाही दावा दाखल केला. कंगनाचा दावा होता की ती आणि ऋतिक रिलेशनशिप मध्ये होते, मात्र ऋतिकनं हे आरोप फेटाळले. या वादानं पुढे कायदेशीर स्वरूपही घेतलं. तपासादरम्यान ऋतिकनं आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं तपासासाठी जमा केली होती, तर कंगनानं तिची उपकरणं पाण्यामुळे खराब झाल्याचं सांगत ती तपास यंत्रणेकडे जमा केली नव्हती. त्यानंतर पुरावे नसल्यानं नील रिपोर्ट सादर करत तपास यंत्रणांनी ही फाईल बंद केली होती. हाच वाद इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि सॉरी ऋतिक ट्रेंड मधून नेटिझन्सनी कंगनावर निशाणा साधला. हा वाद आता कोणतं नवं वळण घेतो ते पाहावं लागेल. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.